नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, राज्य सरकारने सर्वात मोठा शासन निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। शेतकऱ्यांसाठी तो निर्णय अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तर मित्रांनो, राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक घेणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023 साली राज्य सरकारच्या माध्यमातून प्रति हेक्टरी 5,000 रुपये देण्याचे अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे अनुदान देण्यासाठी मर्यादा देऊन राज्य शासनाच्या माध्यमातून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, याच्या संदर्भातील याद्या प्रकाशित करून ज्या लाभार्थ्यांचे आणि ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीत आहे अशा लाभार्थ्यांना आपला आधार कन्सर्ट डाटा वापर करण्यासाठी परवानगी द्यायची आहे। तर मित्रांनो, याचप्रमाणे एक सामायिक प्रमाणपत्र देखील तुम्हाला द्यायचं आहे। तर सामायिक लाभधारकाला इतर सामायिक लाभधारकांची सही घ्यायची आहे आणि आपले आधार कन्सर्ट वापरण्याची परवानगी सुद्धा द्यायची आहे, असे आवाहन सुद्धा केलेलं आहे। तर मित्रांनो, 19 ऑगस्ट 2024 पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपले कागदपत्र जमा करावेत, अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं असून पुढील अनुदानाच्या प्रक्रियेसाठी या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, याबद्दलच्या काही याद्या प्रसिद्ध केल्यानंतर तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे नाव हे या यादीमध्ये आलेले नाही। तर मित्रांनो, यापूर्वी शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी केल्यानंतर त्यांच्या 2022-23 चा डाटा असेल किंवा 2023-24 चा डाटा किंवा ई पीक सुरू झाल्यापासूनचा डाटा असेल, आता डिजिटल 7/12 तो दिसून येतो। आणि याचप्रमाणे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या 7/12 2023-24 च्या एक पाहणीचा डाटा अद्ययावत झालेला आहे, परंतु त्या शेतकऱ्यांची नावे देखील आता या नवीन प्रकाशित केलेल्या याद्यामध्ये आलेले नाही। त्यांच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे। तर मित्रांनो, यापूर्वी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, ई पीक पाहणीच्या पोर्टलवर सुद्धा डाटा पाहिल्यानंतर काही अमुक शेतकऱ्यांचंच नाव त्या ठिकाणी दिसत होतं आणि या डाटामध्ये देखील मोठ्या प्रमाणात तफावत होती। त्याच्यामुळेच आता एक नवीन मोठा गोंधळ या ठिकाणी सुरू झालेला आहे। तर मित्रांनो, नेमकं 7/12 आलेला डाटा बरोबर आहे का, किंवा ई पीक पाहणी पोर्टलवरून शासनाच्या माध्यमातून याद्यांच्या स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेला डाटा बरोबर आहे? तर मित्रांनो, अशी समस्या जर तुमच्या सोबत देखील झालेली असेल तर घाबरू नका। तर मित्रांनो, ज्यांचं नाव या यादीमध्ये आहे त्यांनी आधार कन्सर्ट आणि सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्र धारकाची सहमती ही कागदपत्रे कृषी सहाय्यकाकडे जमा करा। तर मित्रांनो, जर तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर तुम्ही तुमच्या डिजिटल 7/12 तुमची ई पीक पाहणी होऊन त्यांची जर नोंद आलेली असेल तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करा। तर मित्रांनो, तुम्हाला तुमचा अद्ययावत असलेला डिजिटल स्वरूपातील 7/12 याच्यासाठी तुम्हाला तुमचे 15 रुपये खर्च करावे लागतील। तर मित्रांनो, तुमचं आधार कार्ड आणि याचबरोबर तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी एक विनंती अर्ज लेखी स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता, किंवा आधारचा जो कन्सर्ट अर्ज आहे तो अर्ज सुद्धा तुम्ही तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे भरून देऊ शकता। तर मित्रांनो, माझं नाव या यादीत नाही आल्यामुळे मी अनुदानापासून वंचित राहू शकतो। मला या अनुदान योजनेचा लाभ मिळावा। मी ई पीक पाहणी केलेली आहे, माझ्या 7/12 याची नोंद लागलेली आहे आणि याचा आधारस्तव किंवा प्रमाणास्तव मी अर्जासोबत माझा 7/12 जोडत आहे। तर असा एक अर्ज करून तुम्ही तुमचा विनंती अर्ज सुद्धा तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे भरून देऊ शकता। तर मित्रांनो, लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्ही देखील या अनुदानांच्या यादीत समाविष्ट केले जाईल आणि तुम्हाला देखील या अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी मदत होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद।